मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावात 48% पाणीसाठा राखीव पाण्यासाठी महापालिकेचे राज्य सरकारला पत्र। राखीव पाणीसाठा न मिळाल्यास 10% पाणी कपात। महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, पण जागा वाटपावरून निर्णय होणार नाही। लोकमतच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाहीत, शरद पवार गटाची मागणी फेटाळली। विधानसभा अध्यक्षांचा निकाल। अजित पवार गटच खरी राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर महिन्याभरातच विधानसभा अध्यक्षांचा दुसरा मोठा निर्णय। शरद पवार गटाचे आमदारही अपात्र नाहीत, दोन्ही गटांचे आमदार अपात्र नसल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। शिवसेनेप्रमाणेच दोन्ही गटांचे आमदार सुरक्षित। राष्ट्रवादीबाबत मेरिटवर निकाल लागलेला आहे। विरोधकांना जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा तो चांगला वाटतो, जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही तेव्हा ती संस्था योग्य वाटत नाही। काय अपेक्षा करणार, सुप्रिया सुळेंची टीका। शिवसेनेचाच निकाल कॉपी पेस्ट केल्याची सुळेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया। तर पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेतलं, मात्र रडण्याचे दिवस गेले, आता लढण्याचे दिवस आलेत। शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। कायद्याची पायमल्ली कशी करावी हे नार्वेकरांकडून शिकावं, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा टोला। विधानसभा अध्यक्षांनी अपेक्षित निर्णय दिला, ज्यांनी पक्ष पळवला त्यांना मालक करण्याचा अध्यक्षांचा निर्णय। आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका। पक्षाबाबत जे झालं ते योग्य नाही, अनेक महिला फोनवरून शरद पवारांना पाठिंबा दर्शवतात। शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यावेळी रोहिणी खडसेंचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हास्यास्पद, मात्र आम्हाला सर्वोच्च न्यायालयात नक्की न्याय मिळेल। ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचं बारामतीमध्ये स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या आवारामध्ये अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। अजित पवारांच्या बाजूने निर्णयानंतर नागपूरच्या राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून जल्लोष। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकाल अजित पवारांच्या बाजूने लागल्यानंतर जळगावमध्ये जल्लोष। फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात अजित पवार गटाकडून आनंद व्यक्त। अजित गोपछडेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळेंचीही उपस्थिती। अशोक चव्हाणांनीही भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरला। काँग्रेसमधून भाजप प्रवेशानंतर चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी। आजपासून नवीन राजकीय प्रवास सुरू, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार। अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया। निवडणुका जवळ येतात, मात्र पक्षात ना ताळमेळ ना जिंकण्याची जिद्द, म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण। मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला। माझ्यावरती पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवल्याने त्यांचे आभार। अर्ज भरल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी।
मुख्यमंत्री शिंदेंचे आभार, आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. अर्ज भरल्यानंतर मिलिंद देवरांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेचं विजन दिल्लीमध्ये जाऊन पूर्ण करण्याचा राज्यसभा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करेन, देवरांचं आश्वासन. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. ठाकरे गटाचे अजय चौधरी, शरद पवार गटाचे राजेश टोपे उपस्थित. आपलं जिंकणं निश्चित, राज्यसभेत महाराष्ट्राच्या जनतेची व्यथा मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत हंडोरे यांची प्रतिक्रिया. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होईल, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. तर आणखी कोणीही अर्ज भरणार नाही, केसरकरांची माहिती. राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एंट्री. पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला. अर्जावरती 10 आमदारांच्या सह्या बंधनकारक असल्यानं अर्ज छाननीमध्ये टिकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मूळ भाजपच्या लोकांना उमेदवारी न देता काँग्रेसच्या उमेदवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली, याबद्दल भाजपचे आभार. सुषमा अंधारे यांचा भाजपला टोला. निवडणुकीवेळी जेव्हा मोदींची लाट महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा काँग्रेसचे लोक पक्षात राहणार नाहीत. काँग्रेस पक्षाची कोर कमिटी बैठकही घेता येईल एवढे सुद्धा आमदार काँग्रेसकडे नसतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा. पक्ष निरीक्षक शेख युसूफ यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार, पक्ष निरीक्षकांचा दावा. आमचे सगळे आमदार आमच्यासोबत, यामुळे कोणीही चिंता करू नये, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. इलेक्टोरल बॉन्डबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, थोरातांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, आमदार रोहित पवारांचं सूतोवाच. 20 आणि 21 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव. तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली, आंदोलकांच्या आग्रहानंतर पाणी प्राशन. सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंच्या मागण्यांना अनुसरून शासनानं केलेल्या आजवरच्या कामाची माहिती दिली. हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगेंकडून उपचार घेण्यास मान्यता. डॉक्टरांनी सलाईन लावलं, मात्र जरांगेंना प्रचंड अशक्तपणा. मनोज जरांगेंच्या तब्येतीकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं, सरकारनं पावलं उचलावीत, नाना पटोलेंची मागणी. सरकारनं आम्हाला वेड्यात काढू नये, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 20 फेब्रुवारीला करणार का, मनोज जरांगेंचा सवाल. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, 20 तारखेला निर्णय होणार, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पुन्हा उपोषणाला बसायचं होतं तर वाशीमध्ये जल्लोष का केला, छगन भुजबळांचा सवाल. आरक्षणाचं श्रेय जरांगेंना घ्यायचंय म्हणून ते उपोषणाला बसले, भुजबळांची टीका. मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या घटनाबाह्य, माजी मंत्री डॉक्टर परिणय फुकेंचं वक्तव्य. अहमदनगरच्या जामखेडमध्ये मनोज जरांगेंसारख्या दिसणाऱ्या हनुमंत मोरेंचं उपोषण. मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी उपोषण. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेची साथ सोडल्यानं उपरकर शिंदेच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत. येत्या 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार, परशुराम उपरकर यांची माहिती. आजपासून कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन. अधिवेशनाची तयारी पूर्ण. देशभरातून मोठ्या संख्येनं शिवसैनिक येणार. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर सही का करत नाहीत, मनसेचा सवाल. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गनिमी काव्यानं काळे झेंडे दाखवणार, कोल्हापूरमध्ये मनसेचा इशारा. घराण्याचा वाटोळा करणारे जितेंद्र आव्हाडच, धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर हल्लाबोल. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व म्हणून शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि राष्ट्रवादी अजित पवारांची, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. परभणीतील महायुतीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंच्या भाषणावेळी आंदोलन.
हातामध्ये काळे झेंडे घेऊन मराठा तरुणांची घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेल्या शेतमालाचं प्रचंड नुकसान. झालेलं नुकसान भरून द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. गहू, हरभरा, कांदा, ज्वारी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अकोल्यामध्ये अवकाळी पावसानं उपस्थितीत हजेरी लावली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची शेतकरी संघर्ष पदयात्रा. कापसाला प्रति क्विंटल 15,000 तर सोयाबीनला 10,000 रुपये भाव देण्याची देशमुखांची मागणी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचा रास्ता रोको. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ टोलनाक्यावरती रास्ता रोको आंदोलन केलं. सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. जायकवाडीचं पाणी तात्काळ कालव्यात सोडा. डाव्या कालव्यामध्ये उतरून परभणीच्या पाथरीतील हदगावच्या शेतकऱ्यांचं आंदोलन. पाणीपट्टी भरूनही पाणी सोडत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूरच्या उदगीरमध्ये महाविकास आघाडीचा विराट मोर्चा. जळकोट आणि उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ अनुदान मंजूर करण्याची मागणी. बुलढाण्यातील जळगाव जामोद तहसील कार्यालयामध्ये राडा. संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप लावलं. समस्या निवारणासाठी शिबिर आयोजित करून तहसीलदार आणि कर्मचारी कार्यालयातून गायब. संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या. पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावरती गावठी कट्ट्यानं गोळ्या झाडण्याचा प्रयत्न. हॉटेल दिग्विजय जवळची घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये भीषण अपघात. मोरंबा ते केलापाणी रस्त्यावर दरम्यान उतारावर प्रवासी वाहन पलटल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू. अपघातामध्ये 6 प्रवासी गंभीर जखमी. पुणे नगर महामार्गावर पेट्रोल पंपासमोर बसला भीषण आग. आगीमध्ये बस पूर्णतः जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. मनोज जरांगे यांच्याविषयी टीका केल्यानं नारायण राणे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सोलापुरातील गवळी वस्ती संघाच्या वतीनं राणेंच्या विरोधात आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजामची हाक. राज्यामध्ये आज ठिकठिकाणी राज्य महामार्गासह ग्रामीण मार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाईल. सकल मराठा समाजाच्या वतीनं बार्शीमध्ये रास्ता रोको. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यानं बार्शी सकल मराठा समाज आक्रमक. परभणीच्या गंगाखेड नांदेड महामार्गावर मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन. आंदोलनामुळे गंगाखेड नांदेड महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मराठा आंदोलकांकडून सरकारचा निषेध. टायर जाळत सरकारचा निषेध केला. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. दीर्घकाळ आंदोलन सुरू राहिल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. वर्ध्यामध्ये ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी मोर्चा. हिंगणघाट शहरातील मुख्य मार्गानं हा मोर्चा काढण्यात आला. महिला आणि युवकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. गोसीखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. 30 गावातील शेकडो महिला आणि पुरुषांचा मोर्चामध्ये सहभाग. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त हक्क कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. नाशिकच्या येवल्यामध्ये मनसेचा तहसील कार्यालयावर मोर्चा. भरती प्रक्रियेतील खासगीकरण थांबवण्याची मागणी. आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौऱ्यामध्ये सभा सुरू असताना तरुणाचा गोंधळ. अचानक गर्दीतून उठून सेनेमुळे भाजप मोठी झाल्याचा दावा करत गोंधळ घातला. कुर्ल्यामध्ये वंचितच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा. कोणतीही नोटीस न देता पालिकेची कारवाई. नोटीस न दिल्यामुळे कारवाई केल्यामुळे सध्या रोष व्यक्त. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर पालिकेनं बुलडोझर फिरवल्यामुळे पदाधिकारी संतप्त. पालिका एल विभागासमोर वंचितकडून निदर्शन. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात महिलेवर बलात्कार करून तिचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तब्बल 6 वर्ष धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर.
भिवंडीमध्ये ठाकराचा पाडा इथं भंगाराच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक. गोदामाच्या बाजूच्या पार्किंग झोनमधील गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी. पालघरमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू. 4 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा टाटा ट्रेंडच्या झुडिओ ब्रँडसोबत करार. राज्यामध्ये टाटाच्या 100 रिटेल स्टोअरला शासन कामगार पुरवणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार. मुख्यमंत्री शिंदेंची लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनींसोबत चर्चा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये आजपासून 4 दिवसांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्कारानं गौरव केला जाणार. आयटी कायद्यातील नवी अंमलबजावणी तुर्तास करणार नाही. केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही. कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी समीर वानखेडे यांना 20 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा. पुढच्या सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश. राज्यातील आदिवासी आमदारांचा केनिया परदेश अभ्यास दौरा. आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील आणि इतर आदिवासी समाजाच्या आमदारांचा केनियन नृत्यावरती ठेका. व्हिडिओ व्हायरल. परभणीच्या मानवतमध्ये क्रिकेट स्पर्धेचं धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मुंडेंनी क्रिकेटचा आनंद घेतला. मुंबईमध्ये उभारलेल्या राज्य उत्पादन शुल्क भवन इमारतीचं उद्घाटन. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी शासन पूर्णतः मदत करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरीगडाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून 727 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. तीर्थक्षेत्र पोहरादेवी उमरीगडाचा कायापालट होणार. पालकमंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. पोहरादेवी इथं श्री संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी. मंत्री आणि खासदारांनी दर्शन घेतलं तर भाविकांचीही मोठी गर्दी. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामं प्रगतीपथावर. 6 महिन्यात विकास आराखड्यातील 15% कामं पूर्ण. पुरातत्व विभागाची माहिती. सोलापूर जिल्ह्यातून माघी वारीसाठी सर्व पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. शहरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरती भव्य रिंगण सोहळा पार पडला. वर्ध्यामध्ये परिवहन विभागाकडून काढण्यात आलेल्या वॉकथॉन रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी. धावत्या 4चाकी वाहनावरती बसून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधील असल्याची माहिती. संबंधित तरुणावर कारवाई करणार पोलिसांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.